नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण पौष्टिक असा मिक्स व्हेज पराठा तयार करणार आहोत। तर अगदी हा पराठा आहे तो तुम्ही मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता किंवा तुम्ही हा नाश्त्यासाठी तयार केला तरी पटकन तयार होतो। चला बघूयात हा पौष्टिक असा मिक्स व्हेज पराठा कसा तयार करायचा ते। मिक्स व्हेज पराठा तयार करण्यासाठी इथं मी घेतलेली आहे 2 वाट्या एवढी कणिक आणि यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीनं इथं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। पराठे करण्यासाठी आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून पण चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे आहेत ते अगदी छान होतात। इथं पीठ आहे ते मी छान असं मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ आहे इथे हे कणकेचं पीठ आहे ते मी मऊ करून घेतलेलं आहे। आता यानंतर हे पीठ आहे ते आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत। यानंतर आपण इथं मिक्स व्हेज पराठ्यासाठीचं सारण तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 2 बटाटे आहेत ती उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला ती बटाटे आहेत ते स्मॅशरने बारीक करून घ्यायचे आहेत। इथं बटाटे उकडून आपल्याला ही थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच इथं ही स्मॅश करून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी एवढं गाजर टाकून घेतलेलं आहे, अर्धी वाटी एवढा बारीक आपण कांदा टाकलेला आहे, अर्धी वाटी एवढी शिमला मिरची टाकून घेतलेली आहे, अर्धी वाटी एवढं आपण इथं पनीर टाकून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघा पनीर आहे तुम्ही खिसून टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता यानंतर आपण यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत। इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, यातच आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा एवढा गरम मसाला, यातच मी टाकून घेणार आहे अर्धा चमचा एवढी जिरेपूड, अर्धा चमचा एवढी इथं मी धनेपूड टाकून घेणार आहे। इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट 1 चमचा एवढं, इथं तिखट कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। यातच मी काही ड्रायफ्रूट्स आहेत ते अगदी बारीक कापून टाकलेले आहेत, इथं ड्रायफ्रूट्स आहेत ते ऑप्शनल आहेत। यानंतर आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहोत। या पद्धतीनं जर तुम्ही मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं तर मात्र आपले जे मसाले आहेत ते छान असे सगळ्या भाज्यांना लागले जातात आणि सगळ्या भाजीला किंवा आपल्या सगळ्या पराठ्यांना एकसारखा असा रंगही येतो आणि खायलाही पराठे खूप छान लागतात। इथं हे पराठे आहेत ते खूप पौष्टिक होतात आणि मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हे पराठे आहेत ते सगळ्यांना आवडतात। आपलं मिश्रण आहे ते मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यानंतर आपलं पीठ बघणार आहोत। 5 मिनिटानंतर इथं पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे। परत एकदा हे पीठ आहे ते मी छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि आपण आता याचे गोळे करून घेणार आहोत। त्याचे 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक गोळा घेऊन आपल्याला त्याचा गोल असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। इथं राहिलेले गोळे आहेत ते मी याच पद्धतीने तयार करून घेते। इथे आपण पराठा तयार करण्यासाठी पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि केलेला उंडा ठेवून त्याची छान अशी इथे मी पुरी तयार करून घेतलेली आहे। यानंतर मिक्स व्हेज पराठ्यासाठीचं जे आपण सारण करून ठेवलेलं आहे ते पुरीवर ठेवून घेणार आहोत। इथं सारण आहे ते आपल्याला भरपूर ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे आहेत ते अगदी गुबगुबीत होतात आणि सारण आहे तेही अगदी काठापर्यंत पसरलं जातं। इथे तुम्ही बघा हा जो उंडा आहे तुम्ही तयार करून घेतलेला आहे। इथं उंडा पॅक करताना आपल्याला व्यवस्थित असा पॅक करायचा आहे। नेहमीच्या पराठ्यापेक्षा थोडासा वेगळा पण पौष्टिक असा हा पराठा आहे आणि करायलाही अगदी सोपा आहे। इथं छान असा मी उंडा आहे तो पराठ्याचा तयार करून घेतलेला आहे आणि पोळपाटावर अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकून आपण इथं हा पराठा आहे तो लाटून घेणार आहोत। इथे आपला मिक्स व्हेज पराठा आहे तो मी लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघा थोडासा जाडसर असा मी हा पराठा आहे तो ठेवलेला आहे, म्हणजे हे पराठे आहेत ते थोडेसे जाडसरच असतात आणि तेच खायला छान लागतात। इकडे आपला तवा आहे तो ही गरम झालेला आहे आणि त्यावर मी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे। तयार करून ठेवलेला पराठा यावर टाकून घेतलेला आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपण हा पराठा आहे तो भाजून घेणार आहोत। इथं मी वरच्या बाजूला हे छान असं बटर लावून घेतलेलं आहे आणि पलटून आपल्याला याला बटर लावून घ्यायचं आहे। इथं आवडीनुसार तुम्ही बटर, तूप किंवा तेल काहीही लावलं तरी चालेल। इथं मी बटर लावून दोन्ही बाजूनी मध्यम ते मोठ्या आचेवर खरपूस होईपर्यंत हा पराठा आहे तो भाजून घेणार आहे। इथे दोन्ही बाजूने पराठा आहे तो छान असा आपल्याला दाबून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा खरपूस होतो आणि त्याचा रंगही तुम्ही बघू शकताय अगदी सोनेरी रंगावर आपण हे पराठे आहेत ते भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघा मिक्स व्हेज आपला पराठा आहे तो तयार झालेला आहे। याच पद्धतीनं इथं मी फक्त 2 पराठे करून घेतलेले आहेत, बाकीचे पराठे आहेत ते मी नाश्ता करताना तयार करणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी लुसलुशीत असे आपले पराठे आहेत ते तयार झालेले आहेत, अगदी कडेपर्यंत सारणही गेलेलं आहे आणि अगदी मऊसूत असे आपले इथं पराठे आहेत ते करून तयार झालेले आहेत। याच पद्धतीनं हे पौष्टिक असणारे मिक्स व्हेज पराठे तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।